नमस्कार, राम राम मंडळी. नवरात्री सिरीज पार्ट 1 मध्ये तुमचं स्वागत आहे. कॉलेजला जायला मला नेहमीप्रमाणे उशीर झालता, पण स्वामी समर्थांचे पाया पडल्याशिवाय मी कुठे जात नाही, म्हणून स्वामी समर्थांच्या मंदिरात आलो. स्वामी समर्थांच्या मंदिरात घट घातले होते, ते घटाला दर्शन घेतलो आणि निघालो कॉलेजच्या दिशेने. सकाळपासूनच पावसाचं वातावरण खूप झालं होतं, त्यामुळे मी लवकर कॉलेजला निघालो. तरी पण मला खूप उशीर झालता. गाडी पावसाने खूप घाण झाली होती आणि आपला नेहमीचा डायलॉग, लावली चावी आणि निघली स्वारी. आमच्या सुंदरमनगर अध्यक्षांच्या गाडीवर हा कुत्रा असा का बसला आहे, कुणाची वाट बघायला काय माहिती. या कुत्र्याला बघून आमच्या वर्गातल्या एका मित्राची आठवण आली. जर तुम्हाला तो मित्र आठवत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. कानात बीटी नसताना पण गाणं म्हणण्याची एक वेगळीच मजा आहे. गाणं म्हणत म्हणत मी कॉलेजच्या दिशेने निघालो. दररोज सकाळी या रस्त्याला कोण पण नसतं. आज सण असल्यामुळे किती गर्दी होती बघा. आज घटस्थापना असल्यामुळे आईवर आणि माझ्यावर कामाचा खूप मोठा बोज होता. मी सकाळी लवकर उठून सुद्धा माझे काम लवकर सरले नव्हते, कारण की पूजा करायला खूप टाइम लागलं होतं. बघा, 9:45 वाजता मी कॉलेजमध्ये पोहोचलो. एवढा उशिरा कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा सर आले नव्हते. सरांचा लेक्चर संपला आणि आम्ही सगळेजण खाली चहा प्यायण्यासाठी आलो होतो. खाली आल्यावर बघतो तर काय, सगळे मुली गरबा खेळत आहे, कारण की आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या मॅडमचे व्हिडिओ करायला म्हणताना बघा कसं करायला लागलेत. मग ह्यांनी स्नॅप टाकायला चालू केले. या मुलींना एक सुद्धा स्टेप नीट जमत नव्हता आणि गाणं सुद्धा नीट लावत नव्हते. आमच्या वर्गातले पोरी म्हणत होते, व्लॉग मध्ये फक्त पोरांना घेतो, पोरींना का घेत नाही, म्हणून यांचं पण व्लॉग शूट घेतलो. मग सगळे मुली गरबा खेळायला चालू केले. या पोरीला तर डान्स करताच येत नव्हतं, नाचता येईना अंगणवाकडे, काय बोलायचं काहीला. या सगळ्या मुलींना एक सुद्धा स्टेप नीट जमत नव्हती आणि या पोरींना बघण्यात आम्हाला थोडासाही इंटरेस्ट नव्हता. मग आम्ही सगळेजण सॉन्ग लावायला चालू केलं. सॉन्ग लावल्यावर तर नीट नाचतील वाटलं, पण एक जण पण नीट नाचत नव्हतं. या सगळ्या पोरींना कंटाळून आम्ही वर आलो. आम्ही आमच्या डान्स प्रॅक्टिस करायला चालू केलं. डान्स प्रॅक्टिस करून करून मला खूप भूक लागली होती. मग मी कॅन्टीन मध्ये आलो. आमच्या कॅन्टीन मध्ये खाण्यासारखं एक सुद्धा गोष्ट चांगली नाही, म्हणून मी आईस्क्रीमच घेतलो. आईस्क्रीम खाऊन मी डान्स प्रॅक्टिस करण्यासाठी वर आलो. साऊंड घेऊन मी मी चाललेलो. तर बघा काय येडे चाळे करतात काय माहिती पोरी. डान्स प्रॅक्टिस झाली आणि माझं कॉलेज सुटलं. मग निघालो घराच्या दिशेने. मग लावली चावी निघली स्वारी. या स्वारीला घरी यायला खूप उशीर झाला होता आणि हातपाय तोंड धुलो. पहिले तर जिम मध्ये आलो. आज माझा चेस्ट डे होता. जिम मध्ये तसं कोण पण नव्हतं. लवकर चेस्ट डे माझं कम्प्लीट केलं आणि आजचा व्लॉग इथं संपवलो. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.